आणि एक मला सांगशील का, जाणून घ्यायचं मला की नेमकं तनिषा आणि त्या उर्मिलाच्या बाबतीत काय घडलं. अहो मला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. मी ना आईची शपथ घेऊन सांगते, मी तनिषा मॅडमला दारू पाजली नाही. अहो त्या स्वतःच असं म्हणाल्या की त्यांना दारू प्यायची इच्छा होती आणि त्यांनी स्वतःच दारू प्यायला सुरुवात केली. मी बसले त्यांच्या बरोबर, आम्ही गप्पा मारल्या. त्या म्हणाला ग्लास भरून दे, मी ग्लास भरून दिला त्यांचा. पण ह्या सगळ्यात मी काय त्यांना पाजली नाही. आता उर्मिला ताईंच्या बाबतीत सुद्धा त्या ज्यूस मध्ये मी पपई टाकली नाही. आबा मी का करेन असं? हो त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या बाबतीत असा विचार कसा बरं करेन मी? पण मालती मॅडमचा मान ठेवण्यासाठी मी म्हणाले त्यांना सॉरी, पण मी असं काही केलं नाही. मी हे सगळं इंद्रजित सरांना खरं सांगत होते, पण त्यांनी माझं ऐकूनच घेतलं नाही. ते मला समजून न घेताच हे असे वागतायत माझ्याशी. मी खरं सांगू तर काही दिवस झाले ते खूप विचित्र वागतायत. मला मान्य आहे की त्यांना टेन्शन आहे, कामाचं लोनचं टेन्शन आहे, पण तरी ते असे गोंधळलेले वाटतात. त्यांचं कशातच लक्ष नाहीये. ते माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण ते मला काहीच सांगत नाहीये. मला कळत नाही अबा मी काय करू आता या सगळ्यामध्ये. जेव्हा स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात ना, तेव्हा त्या सोडून द्यायच्या असतात. त्याचा त्रास करून घ्यायचा नाही, असं उदास व्हायचं नाही. यातलाही मार्ग निघेल. बरं मला सांग, आपण त्या झोपडीत राहत होतो, तू आम्हाला बंगल्यात घेऊन आलीस. हा बंगला माझा आहे, पण तू आम्हाला तो परत मिळवून दिलास. तू आपल्या हक्कांसाठी लढलीस. तू अगं तू अशी अनेक संकट झेलली आहेस, पेलली आहेस, बघितली आहेस. असंख्य वादळामध्ये तू मार्ग काढलायस. मला अशी मुळमुळ रडणारी राणी नाही आवडत, लढणारी राणी आवडते. माणूस संकटाशी तेव्हा लढेल जेव्हा त्याला माहित असेल की काय संकट आहे. मला कळतच नाही की काय घडलंय, पण मला एवढं कळतंय की काहीतरी गडबड आहे. आमच्या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं जे कदाचित मला माहित नाही. हे तुला कळलंय ना, मग आधी शांत हो. जे काही घडते ते समजून घेण्याचा प्रयत्न कर, ऑब्झर्व कर. मार्ग सापडेल. तुझ्या मनासारख्या गोष्टी घडायला हव्या असतील ना, तर त्यासाठी प्रयत्न कर. तू करशील, मला खात्री आहे. आणि यापुढे मनात कुठलीही गोष्ट ठेवायची नाही. हक्कानं मला सांगायची. मला बाकीच्यांचं माहित नाही, पण तुझा हा बाप तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. कायम. शांत हो, छानशी हस. थँक्यू. बर. राणी, चुकलं माझं, सॉरी. राणी, खरं तर आय एम सॉरी. अगं मला कळायला हवं होतं ना, तू अशी नाही आहेस हे मला माहिती आहे. तरी पण मी असं तनिषाला जपायला हवं, तिला एकटं वाटू नये म्हणून तू तिला इथे घेऊन आलीस. तू असं का करशील हे मला कळायला हवं होतं. आई आव्हांसमोर तनिषा तसं वागली म्हणून मी कंट्रोल करायला हवं होतं.
पण ती सिच्युएशन अशी होती म्हणून मी हायपर होऊन गेलो अगं खूप, आणि तुला नको नको ते बोलून बसलो. माझं इंटेन्शन खरंच असं नव्हतं तुला दुखवायचं, पण मला नाही कळलं. मी खरंच माफी मागतो त्याची, मला प्लीज माफ कर प्लीज. जाऊ दे, तुम्ही शांत व्हा. माझ्या यात काही चूक नाही आहे, तुम्हाला कळायला एवढंच खूप आहे. माझं काय, मी होईन थोड्या वेळा ठीक. पण ना, खूप दिवस झाले मला एकच प्रश्न पडतोय की तुम्हाला काय झालंय. मी गेले काही दिवस बघते तुम्हाला, तुम्ही सतत कुठल्या तरी विचारात असता, वेगळे वागतायत. तुम्ही आधी असे कधीच वागले नव्हता. सतत गोंधळलेले असता. तुमचं कशातच लक्ष नाहीये, खाण्यात लक्ष नाहीये, तुम्ही बोलत नाही आहात माझ्याशी. काय झालंय? कसला विचार करत असता तुम्ही सतत? हे बघा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा ना, आपण दोघं मिळून सॉल्व्ह करूया तो प्रॉब्लेम. सगळं ठीक आहे ना? हो, कामाचं प्रेशर आहे राणी, बाकी काही नाही आहे. मला थोडा वेळ दे. हा, मी सगळं सॉल्व्ह करेन. मग त्यानंतर माझा पूर्ण वेळ तुझाच असेल का? ठीक आहे, मी येते. एक खोटं लपवायला तुझ्याशी खूप खोटं बोलावं लागतंय राणी. माझी अजिबात इच्छा नाहीये सगळं तुझ्यापासून लपवण्याची. पण जर तुला हे सगळं कळलं तर त्यानंतर जे काही होईल ना, ते सहन करण्याची हिंमत नाहीये माझ्यात. तू माझ्यापासून लांब गेलीस ना, तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. सारखा तुमचाच विचार येतो. असं वाटत होतं की सगळं सोडून तुमच्याकडे या. तुमच्या जवळ, तुमच्या कुशीत आल्यावरती मला खूप सुरक्षित वाटतं. समजावू त्याला तुझ्यात तुला फटतो जीव हा सांगना.
नाही जमत आहे मला, नाही विसरू शकते मी. जीव हा सांगना, सांगना. कसा सांगू रातला घाम विसरावा, वनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा. राणी, हा माझं टॉवेल राहिलाय बाहेर, देतेस का? हो देते मी. कुठे आहे टॉवेल? सापडत नाहीये. अगं बाहेरच आहे, तिकडे बघ ना जरा व्यवस्थित. कुठे आहे? नाही दिसत आहे. तुला सापडत नसेल तर मला बाहेर यावं लागेल. मी येऊ का बाहेर? हो या की. मी खरंच येऊ बाहेर? हा नाही 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 नाही, आओ थांबा. तुमचं काय, तुम्ही याल बाबा. देते मी टॉवेल. हा इंद्रजीत, घ्या बरं टॉवेल. मिळालं का टॉवेल? जरा आजकाल जास्तच ओव्हर स्मार्ट झाली असं नाही वाटत तुला? काय मिस्टर महाडिक, नाही तुम्ही असाल मिस्टर परफेक्ट, पण समोर सुद्धा हुकुमाची राणी आहे, विसरायचं नाही असं. राणी, बरं, घ्या. सॉरी मी नंतर येते. नाही 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 नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, या. आर यू शुअर? हो गेले ते आत, या. काय झालं, या ना, या बसा, या आत. राणी, आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी. काल जे काही झालं ते फ्लो मध्ये झालं का. आय वॉज ड्रंक, नॉट इन माय सेन्सेस. खूप गोंधळ घातला ना मी, उगाच तुझं नाव घेतलं. खरंच सॉरी. नाही 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 नाही, मी मनात काही ठेवलं नाहीये, त्यामुळे तुम्ही सॉरी वगैरे काही म्हणू नका. आणि मला कळतंय की नशेत काय होतं, अनुभवलंय मी, त्यामुळे समजू शकते मी. तुम्ही सॉरी वगैरे काही म्हणू नका. खरंच खूप मोठ्या मनाची असते. किती समजूतदार आहेस का. आय बिलीव्ह तुझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तू असंच हँडल करशील, इतक्याच मॅच्युअरली. तनिषा काय करते यावेळी इथे? टाइमपास करायला आली. मला अजून एक गोष्ट विचारायची होती. खाली काल रत्ना काकी, आबा, मालती आंटी सगळेच होते. त्यांच्यासमोर एखाद्या वेगळ्या गोष्टीबद्दल बोलले का मी? समथिंग स्पेसिफिक? तनिषा ऐक ना, तू काही बोलली नाही, सगळं सगळं ओके आहे. आई आबांसमोर काही जास्त झालं नाही. तू बाहेर जातेस का? नाही म्हणजे तू बाहेर गेलीस तर मला बाहेर येता येईल ना बाथरूम मधून. मग ये ना बाहेर, इतकं लाजायला काय झालंय? मला नाही वाटत तुम्ही असेपर्यंत ते येतील बाहेर. मग मी जाते. हो सो सॉरी माझं काय. नाही. मी नंतर येतो हवं तर. इतकं फॉर्मल होण्याची काही गरज नाहीये. लिपस्टिक लावते, चेंज करत नाहीये. कम इन. बोल ना, बोल. ऍक्च्युली आय नीड युअर हेल्प. माय हेल्प?
मी तुझी मदत करू शकते हे माहिती आहे ना तुला. बोल ना. आय एम हिअर फॉर यू ऑलवेज. हे बघ तनिषा, त्या रात्रीच्या काही गोष्टी आहेत ज्या मला डिस्ट्रॉय करायच्या. त्या वस्तू जर इथेच असतील तर मला ती रात्र आठवते आणि मी डिस्टर्ब होऊन जातो. शिवाय ते पुरावे नष्ट झालेलेच बरे, कारण कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. हां, यू आर राईट. ते सगळं डिस्ट्रॉय करायला पाहिजे हो ना. आय मीन तू बोल ना, मी काय कर. हे बघ, राणी आणि घरातल्या सगळ्या बाकीच्या लोकांना तू इथे खाली बिझी ठेव. तोपर्यंत मी ते सगळे पुरावे नष्ट करतो. ओके? ऐक, तो इंद्रा सगळे पुरावे नष्ट करायचं म्हणतोय आणि मला ते होऊ द्यायचं नाही. हो, पण नेमकं काय आहे तुझ्या डोक्यात आता? सी, आय हॅव अ प्लॅन आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल. नेकी और पूछ तू बोल ग, काय करायचंय, लगेच करते. ओके. त्या इंद्राला मी असं दाखवते की मी त्याची मदत करते. आय एम जस्ट प्रिटेंडिंग. ओके. त्या राणीलाही मी बिझी ठेवणार आहे. मी इशारा केला ना की मी तुला जे काही सांगते ते तू करायचंस. ओके ओके, करते. तर अगं तनिषा, पण मी काय करायचंय इशारा केल्यानंतर ते तू मला सांगितलंच नाही. मी तिथे जाऊन करणार काय? हो ना, मूर्खच आहे ना. हा, नाही मूर्ख नाही, सांग. समजलं? हो. ऐक, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. थोडी जरी गडबड झाली ना तर आपला प्लॅन अनसक्सेसफुल होऊ शकतो. सगळे पुरावे नष्ट होतील आणि मला ते नकोय ॲट एनी कॉस्ट. डू यू अंडरस्टँड? हो ग, तू नको काळजी करू. तुझं काम झालंय म्हणून समज. मी जाते आता. आय कॅन ट्रस्ट यू ना? हा बेबी. चला, गरम गरम चहा घ्या सगळ्यांनी. उर्मिला, चहा घे. थँक्यू. तनिषा, थांबा, द्या इकडे. अगं या इकडे या. सतत कामच करत असता का हो तुम्ही? थोडं बसा ना. आणि हा चहा तुम्ही द्या. अगं तुझं बरोबर आहे, बसायचं आराम करायचं, पण मला कामाची इतकी सवय आहे, मला नाही करमत ग. बरं उर्मिला, काय ग, बाळाची काही छान छान नावं शोधून काढलीस की नाही अजून? नाही, एवढ्यात कुठे, अवकाश आहे ना अजून. अगं बोल बोल म्हणता 9 महिने कधी संपतील ते कळणार सुद्धा नाही. आतापासून छान छान नावं शोधून ठेव बरं. बरं उर्मिला, आता नंतर कधी बोलवलं डॉक्टरांनी चेकअपसाठी? नाही, आत्ता नाही सांगितलंय. महिन्या 1.5 महिन्यांनी या असं सांगितलंय. बरं, ठीक आहे. थँक्यू. राणी, हा, इकडे ये ना जरा प्लीज. आले. ये बस. मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. काय आणलंय? बस बस. अरे हा, तू येऊ. हे घे. हे काय, नेल पॉलिश? थँक्यू. थँक्यू तनिषा मॅडम. पण मी हे असे डार्क रंग नाही लावत. मी काय करू ह्याचं? तुम्ही ठेवा तुमच्याकडे. हे ट्राय करून बघ ना. इंद्राला हे असे रंग आवडतात. हो का? ॲज फार एज आय नो. काय इंद्रा? हां, हो हो. पण तिची इच्छा नसेल तर राहू देत ना. नाही नाही, लावून बघते ना मी, कदाचित चांगलं दिसेल. बरं, मी तुम्हा सगळ्यांसाठी सांगते. दिस इज फॉर यू.
अगं बाई माझ्यासाठी पण अँड दिस इज फॉर यू. थँक्यू. आणि आंटी हे तुमच्यासाठी. अगं आम्हाला सगळ्यांना कशाला? असू द्या ना. लेट्स एन्जॉय. सतत कामच करत असतात. लावा. राणी मी लावू का तुझ्या हातात? नाही, आपण ना थोड्या वेळाने लावूया. आता मला कामं आहेत ना, नंतर लावू. अगं मी इतक्या प्रेमाने आणलंय, घे ना लावून. मी हेल्प करते हवं तर. बरं ठीक आहे, घ्या. जा इंद्रा, तू पुरावे नष्ट कर आणि मी ते कसे सापडतील हे बघते.